काम एकदा तर सोडून द्या, माझ्यासाठी काय करायचं. उद्योगमंत्री होता मागाशी, मला विधान दिलं आमच्या विलासराव देशमुख. विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते पण आज सांगतो गुहागर मतदारसंघाच्या विकासाची सगळी जबाबदारी हा मतदारसंघात अतिशय जबाबदारीने बोलतो आहे. अतिशय जबाबदारीने बोलतो आहे. मी म्हणून आवाज नाही म्हणून आमच्या विचारांना पुढे पुढे असतील एका तुम्ही म्हणून गेला असं नाही. मी काय खाली बोलतो आपण दोघे म्हणून चांगला होणार सोडून दोन्ही समाजाचा आणि या समाजाला न्याय देऊन या कुणबी समाजाचा आमदार आपण देऊन जोडून आणि सांगू नातू आणि कांदा सर्व दोघांनी इतिहास घडवा इतिहास घडवा देऊन न्याय करून समाजाला काय आहे माझ्या सगळ्या बांधवांना सांगेल की उद्याची निवडणूक ही कोकणाच्या राष्ट्रपती निवडणूक आहे. कोणीचं सदस्य पाणी जे बाहेर जात आहे ते सगळं पाणी संबंधित 3 जिल्ह्यामध्ये खेळण्याचं काम प्रत्येक गावामध्ये प्रत्येक आहे. आणि आज तुम्हाला मी शपथ घेऊन जातो प्रत्येकाला जा तुम्ही आणि त्याच्या गावाचा रस्ता पाहून घ्या. दुसरी गावामध्ये जा आणि भीतेवाड्याचा रस्ता बघून घ्या कसा आहे तो माझ्या जन्मभूमीचा आपल्या गावाचा आपल्या वाडीचा होऊ शकत नाही. ज्या आमदार तिकीट घेऊन तुला निवडून दिलं माझा होऊ शकत नाही कसा होऊ शकतो. देशामध्ये विकास करण्याची धमक नाही कुवत नाही कसा होऊ शकतो. आणि म्हणून माझ्या सगळ्या बांधवांना सांगेन, माझ्या मुस्लिम बांधवांना सांगेन, माझ्या बौद्ध बांधवांना सांगेन, माझ्या शेतकऱ्यांना सांगेन, माझ्या बेरोजगार मित्रांना सांगेन, आपला भवितव्य घडवायचं असेल तर आपण प्रचंड अशा अवतारी मला नुसतं प्रत्येकासाठी निवडून येण्यामध्ये काय करावं जर का तुम्ही अनंत गीतेचा डिपॉझिट घालून प्रत्यक्ष लोकांना त्या विजयाला न्याय मिळेल अशी माझी अपेक्षा आहे. आपण सगळे आलात थांबणार असले केलं मला खूप धन्यवाद. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.